बंटी पाटील नावाची ऊर्जा आणि ताकद अशी आहे, ते नाव घेतलं की कुठलंही उद्दिष्ट साध्य होत नाही असं नाही. बंटी पाटील नावाची ऊर्जा आणि ताकद अशी आहे, ते नाव घेतलं की कुठलंही उद्दिष्ट साध्य होत नाही असं नाही. होणारा वाढदिवस राज्याचे आणि जिल्ह्याचे नेते आम्हा सर्वांचा मान सन्मान माननीय सतेज उर्फ बंटी पाटील साहेब यांचा 54वा वाढदिवस. अनेक नेतृत्व जे कोल्हापूर शहराला, जिल्ह्याला आणि महाराष्ट्र राज्याला एक आदर्शवर्त असं एक नेतृत्व, जे सकाळी उठल्यापासून ते रात्रीपर्यंत फक्त आणि फक्त समाजकारण, 90% समाजकारण आणि 10% राजकारण असं झोकून देऊन काम करणारे नेतृत्व तमाम युवकांसाठी असेल, शेतकऱ्यांसाठी असेल, व्यापाऱ्यांच्यासाठी असेल, अनेक उद्योजकांसाठी असेल आणि सामान्य माणसासाठी असेल, कुणाचाही प्रश्न असू दे त्या ठिकाणी बंटी पाटील साहेब धावून गेले नाहीत असा कुठला प्रश्न नाही. आणि ज्या प्रश्नात झोकून देऊन काम केले नाही असा कुठला प्रसंग शिल्लक नाही. बंटी पाटील साहेब धावून गेले नाहीत असा कुठला प्रश्न नाही. आणि ज्या प्रश्नात झोकून देऊन काम केले नाही असा कुठला प्रसंग शिल्लक नाही. अशा या नेतृत्वाचा उद्या 54वा वाढदिवस आम्हा सर्व कार्यकर्त्यांना एक उत्साहाचा दिवस, आनंदाचा दिवस. अखंड देशभर, राज्यभर, सगळीकडे प्रत्येक जण आपल्या स्वार्थाचं राजकारण करत असताना मला कुठं सुरक्षितता मिळेल, मला कुठं चांगलं पद मिळेल, मला कसलाही कुठं त्रास होणार नाही अशी सुरक्षितता जपणारं समाजकारण, राजकारण, आयडिओलॉजी काही मानायची नाही. तत्वज्ञान विरहित कामकाज, नीतिमत्ता शून्य राजकारण आणि समाजकारण चालू असताना एका बाजूला आमच्या या शाहूनगरीमधले एक झंझावाती नेतृत्व जे आपल्या विचाराशी ठाम राहिलेलं आहे, आपल्या तत्वज्ञानाशी ठाम राहिलेलं आहे. एक विचार एक पक्ष घेऊन, एक विचार एक पक्ष घेऊन आम्हा सर्व कार्यकर्त्यांना एक विचार देऊन, प्रेरणा देऊन काम करणारे नेतृत्व आहे. या नेतृत्वाचा वाढदिवस एक लोकोत्सव म्हणून कोल्हापूर शहर जिल्ह्यामध्ये साजरा होत आहे. त्याचाच एक भाग म्हणून कोल्हापूर महापालिका हद्दीतील एक प्रभाग क्रमांक 9 आणि प्रभाग क्रमांक 20 मधील सर्व प्रमुख कार्यकर्ते, विद्यमान नगरसेवक, माजी नगरसेवक आणि विविध संघटनेचे पदाधिकारी यांनी आज या ठिकाणी स्वच्छता मोहीम हा उपक्रम घेतलेला आहे. त्याची सुरुवात पुण्यश्लोक अहिल्यामाता होळकर यांच्या स्मारकाची स्वच्छता आणि या भागातील ठिकठिकाणाची स्वच्छता करून आज हा उपक्रम सुरू झालेला आहे. काही ठिकाणी रक्तदान शिबिर चालू आहे, श्रमदान शिबिर चालू आहे, विविध स्पर्धा आयोजित करण्यात आलेल्या आहेत आणि वह्या संकलित करण्याचा एक मोठा निर्धार. गतवर्षी 7.5 ते 7 लाख वह्या गोळा झाल्या होत्या. यावेळेला 10 लाख वह्या गोळा करण्याचं टार्गेट सर्व कार्यकर्त्यांनी ठरवलेलं आहे. ते देखील उद्दिष्ट आम्ही नक्कीच पार करू. कारण बंटी पाटील नावाची ऊर्जा आणि ताकद अशी आहे, ते नाव घेतलं की कुठलंही उद्दिष्ट साध्य होत नाही असं नाही. कारण बंटी पाटील नावाची ऊर्जा आणि ताकद अशी आहे, ते नाव घेतलं की कुठलंही उद्दिष्ट साध्य होत नाही असं नाही. बंटी पाटील नाव घेतलं की ती ऊर्जा प्रत्येक लहान मुलापासून ते ज्येष्ठ नागरिकांच्यापर्यंत ही ऊर्जा कार्यरत राहते. आणि उद्याचा होणारा वाढदिवस आमच्या या नेत्याला दीर्घायुष्य लाभो, चांगलं आरोग्य लाभो. आई अंबाबाई चरणी आम्हा सर्वांची प्रार्थना आहे, त्यांच्या हातून अजून चांगलं कार्य होत जावो, अजून चांगल्या प्रकारे शहर, जिल्हा आणि राज्याची जी प्रगतीचा त्यांनी घेतलेला ध्यास आहे ते असंच चालू राहू ही आम्ही प्रार्थना करतो आणि या ठिकाणी थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. मेन कार्यक्रम आहे.
इकडे 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 मोठी तिकडा ना खुरपा आहे खुरपा आहे हे दादा इकडे हे भाऊ